महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा तीरथ एटरे, जिल्हा महासचिव, शरद पवार पक्ष। आज जे आपण निवेदन दिलेले आहे, 8 दिवसा अगोदर जी घटना सिंधुदुर्ग मध्ये जे 8 महिने अगोदर छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या पुतळ्याचे या केंद्र सरकार आणि महाराष्ट्राची जी 3 चाक्याची सरकार आहे, ह्या सरकारने महाराष्ट्राच्या पुतळ्याचे अनावरण केलं आहे। परंतु हा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा केलेला आहे की हे सिद्ध झालेलं आहे की यांची लायकी नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापुरुषासारख्याचे पुतळा हे बांधू शकणार। त्यामध्ये एवढा भ्रष्टाचार केलेला आहे की त्या आराध्य देवतेचे छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याची किंमत आहे 20 कोटी सांगत आहे। तर त्या 20 कोटीमध्ये हा पुतळा कसा एवढा निकृष्ट दर्जाचा बनवलेला गेलेला आहे का? त्या 20 कोटीमध्ये कोणाकोणाचे हिस्से आहेत? केंद्र सरकारच्या किती, महाराष्ट्र सरकारच्या किती टक्केवारी आहे, आणि याच्यामध्ये बांधणारा जो कंत्राटदार आहे त्याला किती टक्के कमिशन त्याच्याकडून मिळालेलं आहे? हे सरकार कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार याच्या एक भ्रष्टाचाराची एक ते पक्षच म्हणावं लागेल की ज्यांना सर्वात जास्त ह्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 2 टक्केने तर 4 पटीने यांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली। ही संपत्ती आलेली कुठून आहे? आज तुम्ही ह्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने एक लाडली योजना सुरू केलेली आहे, लाडली बहीण योजना, कारण की यांना मतांची कडकी झालेली आहे आणि त्यामुळे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। परंतु त्या लाडकी बहीणच्या योजनेचा जो बजेट असतो तोच त्यांनी सादर म्हणजे तयार केलेला नाही, आणि जे इतर याच्यातले जे पैसे होते योजनेचे, जसे निराधार योजनेचे असतील, घरकुलांचे पैसे असतील, MRGSचे पैसे असतील, ह्या पैशांचा गोळा करून आपल्या हे लाडकी बहीण योजनेचे पहिला हप्ता यांनी 3000 रुपये दिलेला आहे। परंतु लाडक्या भावाचे घरकुलाचे पैसे लटकलेले आहेत, गरोदर महिलांचे पैसे लटकले आहेत, विधवा संजय गांधी निराधारांचे पैसे लटकले आहेत। ह्या पैशांचे ह्या लोकांचं काय? हा मला महाराष्ट्र सरकार या समस्त जनतेकडून माझा प्रश्न आहे या सरकारला। ही सरकार फक्त घोषणाचा पाऊस सुरू करत आहे। यांना लाडकी बहीण, लाडके भाऊ यांना काही घेणं देणं नाही, फक्त मतांच्या खुर्चीसाठी ही घोषणा सुरू केलेली आहे। ह्या सरकारचं एकमेव आहे 50 कोके एकदम ओके। फक्त जे कंत्राटदार आहेत आणि उद्योगपत्यांचं कर्ज माफ करणे एवढंच ह्या सरकारचं काम उरलेलं आहे। धन्यवाद।